श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची खरी कथा। नमस्कार, आज आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची खरी कथा जाणून घेणार आहोत। स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते, ज्यांनी अनेक लोकांना सन्मार्ग दाखवला। परंतु त्यांचे प्रकटीकरण कसे झाले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही। तरीही स्वामी सूत नावाच्या त्यांच्या एका निस्सीम भक्ताच्या अनुभवांवरून आपल्याला या प्रकटीकरणाची एक झलक मिळते। आज आपण तीच हकीकत उलगडून पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। पंजाब प्रांतात हस्तिनापूरमधील बाराखडी येथून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि वाहिनी सोबत राहत होता। तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही। तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता, त्या ठिकाणी खेळायला जायचा हा त्याचा नित्यक्रम होता। त्यात एक छोटे देऊळ होते आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। विजयसिंह खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा, पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली। त्यांनी विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया, आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला। पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे। सर्व गोट्या त्याने त्या मूर्ती समोर टाकल्या आणि ते बोलला की बाप्पा, रोज मीच तुझा डाव ठेवतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं। बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली, हवा वेगाने वाहू लागली। कोणालाच काही कळना की काय होतंय। अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंगून एक 8 वर्षाच्या अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटले, आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। विजयसिंह गोट्या खेळताना किंवा स्वामीकडून हरला, आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या माझ्याकडे उधार आहेत असे म्हणून परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते विलोप झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। हा उत्सव महाराष्ट्रात आणि इतरही अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात विशेष पूजा आणि आरती केली जाते। भक्तजन मोठ्या संख्येने स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थ प्रकट दिन हा सर्व भक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे स्मरण करून देतो।